तुम्हालाही जर असा हेअरफॉल होत असेल ना तर तुम्ही खरंच चुकीच्या वेने शॅम्पू करताय. असंच जर करत राहिला ना तर तुमचा हेअरफॉल कधीच थांबणार नाही. शॅम्पू करताना कसेही घासायचं नाहीये, कारण की ते भांडी थोडी आहेत ना. हेअरफॉल कंट्रोल करायसाठी एका इम्पॉर्टंट वे मध्येच करायचंय. ते पाण्यामध्ये आधी डायल्यूट करून घ्यायचा शॅम्पू आणि मगच स्काल्प वरती युज करायचं. केमिकल्स असणारे शॅम्पू युज करणं पहिल्यांदा थांबवा, ज्यामध्ये सर्फेक्टंट्स असतात. असे जर युज करत असाल तर तुम्ही डिटर्जंट आणि डिश वॉशिंग लिक्विडने केस धुताय. सल्फेट फ्री किंवा त्याऐवजी माइल्ड केमिकल फ्री असणारा शॅम्पू युज करा. मी हा आल्प्स गुडनेसचा अँटी हेअरफॉल शॅम्पू युज करतेय. एकदम माइल्ड शॅम्पू आहे, ज्यामध्ये सल्फेट केमिकल ऐवजी कोकोनट बेस्ड क्लिन्झिंग एजंट युज केलेलं आहे. त्यामुळे नॅचरल ऑइल तसंच राहतं आणि मेथी हेअरफॉल रिड्यूस करायला हेल्प करते. या शॅम्पू मध्ये कोणतेही केमिकल कलर्स युज केलेले नाहीयेत, त्यामुळे एकदम ट्रान्सपरंट कलर आहे याचा. यामुळे हेअरफॉल तर कमी होतोच, पण एकदम स्ट्रेट आणि शायनी हेअर्स होतात. केस धुतल्यानंतर लगेच ब्लो ड्राय केलं ना तर त्याने हीट डॅमेज होतो. त्याऐवजी तुम्ही टॉवेलने केस पुसून घ्या. तुम्हाला जर हा शॅम्पू ऑर्डर करायचा असेल तर purple.com वरती इझिली अवेलेबल होईल किंवा खाली दिलेला QR कोड स्कॅन करा. बाय.